हॅलो. नमस्कार फ्रेंड्स. आजचा टॉपिक आहे सायन्स युअर इन्शुलिन इज टू हाय. तुमच्या सर्वांचं आधी एस आय एम फिट अँड फाईन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे शरीरात इन्शुलिन जास्त असल्याची महत्वाची लक्षणं काय आहेत. पहिलं तर बेली फॅट. बेली फॅट म्हणजे पोट असं पुढे नगारासारखं दिसतं. सेकंड आहे लो एनर्जी आफ्टर कार्ब. तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊनही तुम्हाला असं वाटतंय की माझी एनर्जी लेवल कमी झाली आहे. डिफिकल्टी लुझिंग बेली फॅट. तुम्ही चालताय, तुम्ही एक्सरसाइज करताय, तरी पण तुम्हाला असं वाटतंय की तुमचं बेली फॅट कमी नाही होत आहे. पीसीओज आणि फॅटी लिव्हर. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला फॅटी लिव्हर म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करता तेव्हा फॅटी लिव्हर आहे असं वाटतंय किंवा पीसीओडी आहे, पीसीओज आहे. फ्रिक्वेंट हंगर अँड क्रेविंग. तुम्हाला वारंवार असं अन्न जेवल्यावर थोड्याच वेळात परत खाण्याची इच्छा होते आहे, सतत भूक लागते आहे. पुन्हा तुम्हाला हाय युरिक ऍसिड तुमच्या रक्तामध्ये आहे किंवा हाय ट्रायग्लिसराईड तुमच्या रक्तामध्ये आहे आणि हाय ब्लड प्रेशर तुमचं आहे जेव्हा, आणि सारखं चिडचिड किंवा मूड स्विंग होतोय. साखरेतील चढउतारामुळे हे मानसिक अस्थिरता होतेच. आणि ब्रेन फॉग होतोय, एकाग्रतेचा अभाव आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, मुरुम किंवा त्वचा काळसर होणे, ही सगळी इन्शुलिन वाढण्याची लक्षणं आहेत. आणि असं दिवसा पण तुम्हाला झोप येते, उत्साह नाही वाटत किंवा गोड खाण्याची सारखी इच्छा होते. वजन कमी होते. तुमचं डाएट आणि व्यायाम करत असलं तरी तुमच्या पोटावरची चरबी वाढते आणि वजन कमी होत नाहीये. फास्टिंग ब्लड शुगर नॉर्मल असूनही तुमचं इन्शुलिन जास्त असतंय. अशा वेळेस तुमची ब्लड शुगर, तुमच्या रक्तात इन्शुलिन, शरीरात इन्शुलिन असणं हे डायबिटीजचं पूर्वसंकट आहे. याकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर टाईप 2 डायबिटीज, पीसीओज, वजन वाढ आणि हार्मोनल असंतुलन हे होण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याच्यासाठी नैसर्गिक उपाय काय आहे? रोज सकाळी चालायचंय, व्यायाम करायचाय. साखर आणि पॅकेट फूड्स खाणं टाळायचंय. 12 ते 14 तास फास्टिंग करायचंय. आपल्या आहारात आवळा, हळद आणि दालचिनीचा वापर करायचा आहे. आणि पुरेशी झोप आणि तणावपूर्ण दिनचर्या तुम्ही सांभाळायची आहे. तर हे होतं इन्शुलिन बद्दल. थँक्यू.